हा, आता याच्यामध्ये आपण पृथ्वीचे अंतरंग भूरूपशास्त्र याचे प्रश्न बघूया आणि मानवी भूगोल याच्यावरती एक 4-5 प्रश्न आहेत, तेवढेच आहेत फक्त. कारण 21 आणि 22 ला प्रश्न खूप आहेत. 21 आणि 22 चा पेपर आपण सेपरेट बघणार आहोत, त्यामुळे ते तेव्हा बघूया. ओके, तर आता पृथ्वीच्या अंतरंगाबद्दल आणि थोडेसे काही प्रश्न आहेत ना, ते तुमच्या प्रिलिमच्या अँगलनं आलेले आहेत. ओके, पहिले 2-3 प्रश्न. त्यातला पहिला प्रश्न बघा, वर्षातील सर्वात मोठ्या दिवसाचा कालावधी किती असतो, असा एक प्रश्न आहे. ते 2013 ला प्रश्न विचारलेला आहे. तर त्यांनी ऑप्शन काय दिले, 13 तास 13 मिनिटं, 12 तास 13 मिनिटं, 12 तास 59 मिनिटं आणि 14 तास. ओके, तर पहिल्यांदा तुम्ही काय एलिमेंट करचाल, 14 तास. ओके, आणि मग मी सिमिलरिटी कुठे सापडते मला, 1 आणि 2 मध्ये मला सिमिलरिटी सापडत आहे. 1 आणि 2 ठेवलं, मग मी 12 लिहू का 13 लिहू, 13 का लिहिलं पाहिजे मी, काय विचारलंय, वर्षातील सर्वात मोठ्या दिवसाचा कालावधी. ओके, आता 12 तास तर एनी नॉर्मल असतं, दिवस 12 तास असणारच आहे. ओके, तर 12 तास 13 मिनिटं मला ते काही एवढं अपील होत नाही. त्यांनी सर्वात मोठा विचारलं, जर मला त्यांनी अवरेज वगैरे विचारलं असतं ना, मी उलट 12 लिहिलं असतं. ओके, त्याच्या हिशोबावरनं मी लिहिलं 13 तास 13 मिनिटं. पण इथं कन्फ्युजन अजून ते क्लिअर नाही झालं, तर मग आपण 1 आणि 2 मध्ये 2 लिहितो, पण तो लिहायचा नाही. असं अशा ठिकाणी थोडंसं शांत राहून आपण अभ्यास केला की आपला एक मार्क जो जातोय, जे निम्म लॉजिक आपण पोहोचले ते जाणार नाही, ते वाचेल आपलं. ओके, काय म्हणतोय, कोणता अक्षरवृत्त होते बघा, असं त्यांनी विचारलं असेल तर आपण विषुववृत्त समजायचं. त्यांनी दिलंच नाही काहीच, तर मग ते समजून जायचं. ओके, नाहीतर जर आपण वरती गेलो तर त्यांच्याकडं एवढं नसणारच आहे मोठा दिवस. जे वरच्या बाजूला गेलं तर त्यांच्याकडे मोठा दिवस 24 तास पण असू शकतो कधी कधी, आणि अंधार पण 24 तास आहे नॉर्थकडे गेलो तर. मग ह्याने जे विचारलेलं आहे ते विषुववृत्त डोक्यात घेऊन विचारलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर पुढे बघा, 21 मार्च आणि 22 सप्टेंबर या दिवशी खालीलपैकी कोणत्या अक्षवृत्तावरती सर्वात जास्त सौर ऊर्जा मिळते, कुठल्या अक्षवृत्तावरती मिळते, 0 अक्षवृत्तावरती म्हणजे विषुववृत्तावरती मिळते. ओके, हा, काय दिवस रात्राचा मुद्दा झाला. अच्छा, ते वरचं तुम्ही म्हणताय का, पहिला प्रश्न का खालचा प्रश्न, हा, 12 तास 12 तासाचा जो असतो तो आपण तो बघतो, 12 तास दिवस आणि 12 तास रात्र, ते अवरेज आहे ना, ते आपण पूर्ण जर काढलं तर ते अवरेज आहे. ओके, पण पृथ्वीचं आपण दक्षिणायन आणि उत्तरायण जो आपण अभ्यासतो त्यावेळेस त्याच्या दिवसामध्ये फरक पडतो. कर्कवरती आणि मकरवृत्तावरती पण उलट होतं. बरं, तुमचा मुद्दा असा असेल की कुठे एक्झॅक्टली आपल्याला विचार करायचा आहे, मग तुम्ही कर्कवृत्त मकरवृत्ताच्या मधला भाग विचार करा किंवा विषुववृत्त भाग विचार करा. कर्कवृत्ताच्या वरती गेला तर तो वेगळा सिनारिओ असणार आणि मकरवृत्ताच्या खाली पण वेगळा सिनारिओ असणार आहे. ओके, इथला जर तुमचा प्रश्न काय होता, इथला कुठला अक्षवृत्त पकडायचा जास्त कालावधीवाला. ओके, तर तो हवा असेल तर तुम्ही 2 कर्क आणि मकरवृत्ताच्या मधला पकडा किंवा विषुववृत्त पकडा. विषुववृत्तावर त्यांचं म्हणणं असं की 12 तास दिवस असतो आणि 12 तास रात्र असते. ओके, मला ते अजून असं वाटतं की अवरेज असणार आहे, कारण विषुववृत्त पण खालीवर होणार आहे दक्षिण आणि उत्तरायण होत असताना, त्याच्यावरती पण दिवस रात्र बदलत असणार आहे. ओके, हा, काय पडतात, नाही, लंबरूप पडण्याचा संबंध तुमच्या टेम्परेचरशी येतो. दोघांच्या मध्ये झाला पाहिजे. एक्झॅक्टली कर्कवृत्त आणि मकरवृत्त असं पण नाही, कारण ते व्हॅरी होणार आहे. बरोबर आहे. ओके, मला तुम्ही दक्षिण आणि उत्तरांचा अभ्यास करताना बघा की 12-12 तासाचा दिवस असतो, हे विषुववृत्तावरती असलं तरी ते अवरेज आहे, ते प्रत्येक दिवशी 12-12 तास असेल असं नाही, कारण ते वरती आणि खाली जात आहे दक्षिण आणि उत्तरायणमध्ये. ओके, आणि हा, समजायचं असेल तुमचं कन्फ्युजन ते होत असेल तर असं समजा की मकर आणि कर्कच्या मधल्या भागाचं हे विचारलेलं आहे. ओके, त्याच्यावरून तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकता. खालचं काय, खालचं क्लिअर, याच्यात काय डाऊट नाही, तुमचं 0 डिग्री सेल्सिअस आहे ते. ओके, त्याच्यानंतरचा 1912 मध्ये भूखंड वहनाची संकल्पना कुणी मांडली आहे, वॅगनरनी मांडलेली आहे. ओके, आता हे व्हॉन हम्बोल्ट कुठं ऐकलं होतं आपण, मानवी भूगोलामध्ये ऐकलं होतं. ओके, कार्ल रिटर सुद्धा मानवी भूगोलामध्ये ऐकलेलं आहे. मॅक्स वेबर कुठं ऐकलेलं आहे, GS2 मध्ये आपण अभ्यासलेलं आहे. ओके, खालचा चार चार बघा, आजच्या अनेक खंडांच्या निर्मितीच्या अगोदर एक जिन्सी खंड होता, त्याला काय म्हणतो आपण, पॅन्जिया. ओके, आणि एक मोठा भाग होता आणि एक समुद्र होता. ओके, समुद्र काय होता, तेथीस नावाचा समुद्र होता. ओके, आणि या पॅन्जियाचे 2 भाग झाले, ते कुठले कुठले झालेत, गोंडवाना आणि लॉरेशिया. वरचा कुठला होता, लॉरेशिया, आणि खालचा कुठला होता, गोंडवाना. ओके,
हे लक्षात आलं पाहिजे तुमच्या. त्याच्यानंतर पुढचा, भूखंड वहनाचे खालील कोणते महत्वाचे पुरावे आहेत. भूखंड वहन होतंय म्हणजे हे भूखंडाचे पट्टे फिरत आहेत. जसं आपण मगाशी बघितले की भारत कुठं होता, साऊथ ईस्ट मध्ये आला, कुठं नॉर्थ ईस्टला, सॉरी साऊथ वेस्ट पासून नॉर्थ ईस्टला आला. ओके, तर त्याचे पुरावे काय आहेत बाबा हे सांगण्यासाठी एनसीआरटीच्या पुस्तकामध्ये हे सगळे खालचे घटक दिलेले आहेत. ओके, पहिला घटक आहे भौगोलिक पुरावा, दुसरा आहे तुमचा हवामानाचा पुरावा, तिसरा आहे जीवाश्माचा पुरावा आणि चौथा आहे औष्णिक पुरावा. ओके, तर आता पहिला भौगोलिक पुरावा तर तुम्हाला भेटतोय. ओके, म्हणजे काही असे खंड आहेत की ते खंड एक्झॅक्टली मॅच होऊ शकतात. आज जर आपण त्यांना मॅच करायला गेलो तर, जसं की दक्षिण अमेरिका आणि आफ्रिका हे एकमेकाला मॅच होऊ शकतात, ते भौगोलिक पुरावामध्ये येऊन जातं. हवामानाचा पुरावा, असे काही ठिकाणं आहेत की त्याच्यामध्ये डिस्टन्स खूप असलं तरी एक प्रकारचं हवामान आढळून येतं. मध्ये जरी मोठाचा मोठा समुद्र असला, अटलांटिक असो किंवा पॅसिफिक असो, पण त्यांच्या दोघांचं हवामान सारख्या प्रकारचं आढळून येतं किंवा कधी काळी होतं हवामान सेम, तसं आढळून येतं. आणि तिसरा पॉइंट आहे जीवाश्म, काही प्राण्यांचे अवशेष अशा ठिकाणी सापडले आहेत की जे दोन्ही ठिकाणीच आहेत, इतर कुठंच आढळत नाहीत. ओके, याच्यावरून औष्णिक पुराव्याबद्दल काही सांगता येत नाही. आता औष्णिक पुरावाचा मुद्दा भूपृष्ठाला येईल का, नाही, तो आला तर कुठं आला पाहिजे, प्रावरण किंवा गाभा, याच्यामध्ये या सगळ्या गोष्टींचा फरक येतो. पण भूपट्ट कुठं फिरतात, भूपट्ट वरच्या लेअरला फिरतात ना, औष्णिक इफेक्ट येतो, त्यामुळे तिथे औष्णिक दिसणार नाही. येते का लक्षात तुम्हाला. भूपट्ट कुठं, ऍस्ट्रोनॉस्फिअरच्या वरच्या भागामध्ये भूपट्ट आहे, खाली औष्णिक घटक असल्यामुळे त्यांच्यावरती तो परिणाम होतोय, त्याच्यामुळे तो येणार नाही. भूखंड वहनाला ते कारणीभूत नसणार आहे पुराव्यांमध्ये. ओके, त्यामुळे तुम्हाला उत्तर काय लिहायचंय, अ ब क. आणि तसंही आयोगाने तुम्हाला कन्फ्युज करण्यासाठी अ ब क टाकलं सुद्धा नाही. ओके, अ ब क हे आपले उत्तर आहेत. पुढचा मुद्दा, वेगनरचा खंडवहन सिद्धांत, हा सिद्धांत मांडणारे वेगनर कोणत्या विषयाचे अभ्यासक होते. वेगनर हे डॅश डॅश विषयाचे अभ्यासक होते. हा नॉनसेन्स प्रश्न होता, याला काही अर्थ नव्हता. आयोगाने उत्तर तर तुम्हाला दिले जीवशास्त्र. ओके, याचा रेफरन्स कुणाला कुठेही सापडलेला नाहीये. अनेक लोकांनी अनेक पुरावे दिले तरी सुद्धा आयोगाने उत्तर न बदलता काय ठेवलंय, जीवशास्त्राचा अभ्यासक होते. ओके, आता मला मुळात सांगा की ते जीवशास्त्राचा अभ्यासक असले असते, असतील पण नो डाऊट ते असतील सुद्धा, बट त्यांनी जेव्हा भूखंड वनांचा सिद्धांत मांडलाय, याचा अर्थ ते भूगोलशास्त्राचे अभ्यासक नसतील का, किंवा भूगर्भशास्त्राचे अभ्यासक नसतील का. असायला पाहिजे ना, अभ्यासक आहेत ते, अभ्यास करणार आहे की तुम्ही पण अभ्यासक आहे, आपण पण अभ्यासक आहे, आता भूगोल करतोय तर. ओके, त्यामुळे हा प्रश्न कॅन्सल झाला पाहिजे होता. पण हे आहे आयोगाचा हट्टीपणा. आयोगाला एक लिमिट दिलेला आहे, फर्स्ट की नंतर सेकंड की तुम्हाला जेव्हा डिक्लेअर करता एवढेच प्रश्न बदला, जास्त नका बदलू. ओके, त्यामुळे आयोग तेवढंच बदलतं. तुम्ही याच्या आधी बघितलं तर 50, 55, 60 प्रश्न आयोगाने सेकंड की मध्ये बदलले होते. पण आता अलीकडे काय व्हावं लागलंय, 25-30 पर्यंत येऊन थांबले. ते दोन गोष्टीमुळे, एक थोडंसं पेपरची क्वालिटी चांगली झाली आहे, चुका कमी करतात. दुसरी कारणीभूत आहे कमीत कमी ऍक्सेप्टन्स, कमी ऍक्सेप्ट करायचं. काही उत्तर आयोगाने टाकलेले आहेत, जे वाटेल तसं, बदलले पण नाहीये. 2-3 प्रश्न तर असे आहेत आयोग 3-3, 4-4 वेळा विचारले, पण सगळ्या ठिकाणी वेगवेगळी उत्तर आहेत त्यांचे. तसे काही 1-2 प्रश्न तुमच्या जर पेपरमध्ये तुम्हाला सापडणार आहेत. ओके, पुढचा मुद्दा बघा, सहावा प्रश्न झाला आपला, सातवा. ओके, हा हम्म हम्म बरोबर आहे. बरोबर आहे. मग आता त्यांनी सांगितलं की हे पट्टे वाहतात किंवा या सगळ्या गोष्टी वॅगनरनं सांगितलं, मग त्याला मग दोन्ही येऊ शकतात. तो भूगोलशास्त्रज्ञ पण आहे, भूगर्भशास्त्रज्ञ पण आहे, जीवशास्त्रज्ञ पण आहे. आणि तुम्ही विचारताय प्रश्न कुठे, भूगोलात. भूगोलात कुठल्या सायंटिस्टचा अभ्यास केला पाहिजे, आणि भूगर्भशास्त्रज्ञ किंवा भूगोलशास्त्रज्ञांचा. जीवशास्त्र कुठून आलं, हे बायोटेक्नॉलॉजीचा प्रश्न नाहीये ना. ते काही म्हणजे असे प्रश्न असतात ना, आता तुम्हाला बघतोच टाईपचे, याला काही अर्थ नसतो. काही म्हणजे हे फ्रस्ट्रेशन, प्रश्न काढताना ऑफिसला आल्यानंतर त्याच्या डोक्यात घरचा राग गेला नसतो, त्यावेळेस असं काहीतरी प्रश्न निघतो. घरी भांडण वगैरे झालं असेल तर कधी कधी राग निघू शकतो, असे असणार आहेत. याला आपण काही करू शकत नाही. असं समजा की 700 प्रश्न आपले टोटल असतात, 700 पैकी कमीत कमी 25 प्रश्न नॉनसेन्स असणार, तेवढे सोडूनच आपण विचार करायचा. ओके, आणि हे आधी खूप व्हायचं, आता थोडंसं प्रमाण कमी तर झालेलं आहे. आधी फर्स्ट आणि सेकंड की मध्ये मुलांचे मार्क 30-30, 35-35 मार्काने खाली वरवायचे. 55-60 जर प्रश्न बदलत असतील 2018, 19, 20 मध्ये तुम्ही बघा, इतक्या मोठ्या प्रमाणात प्रश्न बदलायचे. आता आयोगाचा ट्रेंड उलट कसा आला की कॅन्सल करण्याचं, बदलायचं नाही उत्तर, कॅन्सल करायचं, म्हणजे प्रॉब्लेमच नाही काय. ओके, त्यामध्ये डायरेक्टली कॅन्सल करतात. तुम्हाला प्रिलिमच्या वेळेस तो कुठला प्रश्न होता आपला, पिरिडोरी ग्लॅंडचा, तुम्हाला माहिती असेल.
किती एका प्रश्नासाठी आयोग कुठल्या लेवलपर्यंत गेलं होतं? हायकोर्टामध्ये त्यांनी इतकी मोठी फाईट लावली होती की नाही आमचंच बरोबर आहे. ओके, म्हणजे तिथपर्यंत आयोग जात आहे. आता ऍक्च्युली त्या केस 7वा प्रश्न, खालीलपैकी कोणी भूरूप चक्राची संकल्पना मांडली आहे? कोणी मांडली? किती वेळा प्रश्न आला आपल्याला बघा. आता इथं काय होतं माहिती का, गडबडीत आल्फ्रेड वेगनर लिहिलं जात आहे. ओके, गडबडीत आपण लिहितो ते लक्षात, आणि तो पहिलाच दिलेला आहे आणि पटकन आपण एक मार्क करून जातो. ओके, तर हे कोण आहेत? WM डेव्हिस आहेत, हे लक्षात घ्या. ओके, पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते विधान वली पर्वत निर्मितीच्या स्पष्टीकरणाशी संबंधित आहे? वली पर्वत आहे. खाली बघा, अ स्टेटमेंट, भूमिखंडाच्या क्षितिज समांतर हालचाल. बरोबर आहे. वली पर्वताला कसा आहे? हॉरिझॉन्टल फोर्स येणार आहे. ओके, त्याच्यामुळे ते दाबलं जाणार आणि त्याला वळ्या पडणार आहेत. हे बरोबर आहे. ओके, ब बघा, भूखंडाच्या ऊर्ध्वगामी हालचाल आहे का कारणीभूत? ऊर्ध्वगामी हालचाल कारणीभूत आहे का वली पर्वत निर्मितीमध्ये? आहे की नाही? ती हालचाल झाल्यानंतरच खालचा भाग वरती येणार आहे, मगच त्याच्यावरती हॉरिझॉन्टल फोर्स ऍक्ट होणार आहे. राईट. ओके, त्यामुळे हे सुद्धा आलं पाहिजे. दोन्ही भूखंडाच्या एकाच दिशेने समांतर हालचाली, याला काही अर्थ नाही. ओके, क नंबरचं स्टेटमेंट चुकीचं आहे. आणि तुम्हाला काय झालं, एकाच दिशेने हालचाल झाली तर वल्या कसं निर्माण होतील? अपोजिट डिरेक्शन आलं पाहिजे ना, ते हॉरिझॉन्टल असेल तर. ओके, आणि इथं त्यांनी खाली दिलं असेल तर विरुद्ध दिशेने फोर्स, तर ते पण बरोबर आलं असतं. त्यांनी फक्त एकाच दिशेने देऊन त्याला चुकीचं केलेलं आहे. तर म्हणजे 3 फोर्स आहेत वली पर्वत निर्माण होत असताना. एक तर व्हर्टिकल फोर्स, ज्याच्यामुळे भूखंड वरती येतोय. त्याच्यानंतर आहे तुमचा हॉरिझॉन्टल फोर्स, ज्याच्यामुळे ते दाबले जात आहेत. आणि त्यातल्या त्यात ते एकमेकांच्या दिशेने येणारे फोर्स असले पाहिजे, त्याच्यामुळे वली निर्माण होते. करेक्ट आहे. त्यामुळे क चुकीचं केलं आणि आपलं उत्तर काय आहे? अ आणि ब बरोबर. पुढचा प्रश्न बघा, पृथ्वीचा केंद्रभाग कोणत्या नावाने ओळखला जातो? कोणतं नाव आहे? निफे. ओके, 10वा प्रश्न काय आहे? पृथ्वीचे भूकवच आणि मध्यावरण यांच्या दरम्यान जास्तीत ही विलकता आढळते. कुठली विलकता आढळते? मोहोरोविस्किस. मोहोरोविसिक नाव आहे ते, विस्किस नाहीये. तेच डोक्यात असेल तर तेच येणार आहे, त्यामुळे मोहोरोविसिक असलं पाहिजे, लक्षात घ्या. ओके, पुढे 11वा प्रश्न काय आहे? पृथ्वीच्या अंतर्गत भागात वेगवेगळे गुणधर्म असलेले 3 विभाग आढळतात. कुठले? कवच, प्रावरण आणि गाभा. याच्यावरती स्टेटमेंट्स आहेत. पहिलं स्टेटमेंट काय आहे? सियाल आणि सायमा यांच्यामधील घनतेत बदल होणाऱ्या क्षेत्रास आपण काय म्हणतो? कॉन्रॅड विलकता. बरोबर स्टेटमेंट आहे. पुढचं, भूकंप लहरीच्या गतीमध्ये अचानक बदल होणाऱ्या क्षेत्रास मोह विलकता म्हणून ओळखलं जातं. ओके, बरोबर आहे. अचानक भूकंप लहरी बदलतात मोह विलकतेला. काय होतात मोह विलकतेला? कमी का जास्त होतात? स्पीड वाढतो. ओके, खाली प्रावरण, गाभा, श्रेणी रेषा ही गटेनबर्ग विलकतेने ठरवली जाते. बरोबर आहे का हे सुद्धा? प्रावरण आणि गाभा गटेनबर्ग विलकतेने ओळखली जाते. सगळे स्टेटमेंट बरोबरच. आपलं उत्तर काय म्हणजे अ ब क. ओके, नेक्स्ट आहे तुमचा 12वा प्रश्न, पृथ्वीच्या अंतरंगातील तापमान पृष्ठभागापासून खोल जावे तसे वाढत्या प्रमाणात कमी होते. पहिलं स्टेटमेंट. दुसरं आहे वाढत्या प्रमाणात वाढते. तिसरं सारख्या प्रमाणात वाढते. आणि चौथं आहे घटत्या प्रमाणात वाढते. काय होतं? घटत्या प्रमाणात वाढते. 4 नंबरचं स्टेटमेंट आहे. ओके, 13वा प्रश्न, पृथ्वीच्या अंतरंगातील पदार्थामधील प्रमुख घटक व त्यांचे प्रमाण विचारलेलं आहे. ओके, पहिल्यांदा ऑक्सिजन, सिलिकॉन, अल्युमिनियम, लोह, कॅल्शियम, पोटॅशियम, सोडियम, मॅग्नेशियम हे सगळे एका ग्रुपमध्ये टाकलं. ओके, आता ऑक्सिजन सगळ्यात जास्त असणार आहे. ओके, आपण याचं पर्सेंटेज पण बघितलेलं होतं. ऑक्सिजनला कुठे जोडणार आहे तुम्ही? 47, म्हणजे 3 नंबरचा ऑप्शन. मग तुमचा ऑप्शन क्रमांक 1 आणि 3 इलिमिनेट झाले. राहिलं माझं 2 आणि 4. ओके, नेक्स्ट काय आला? कुणाचा नंबर लागला पाहिजे? सिलिकॉनचा. मग सिलिकॉनला कुठे जोडणार तुम्ही? 28 ला. ओके, म्हणजे ब ला 1 सापडलं उत्तर तुम्हाला. उत्तर क्रमांक 2 तुमचं उत्तर आहे. ओके, आता अल्युमिनियम किती सांगितलं त्यांनी? 8% अल्युमिनियम आहे. लोह किती टक्के सांगितलेलं आहे? 9.5% सांगितले. आणि जो राहिलेला घटक आहे, हे सगळे घटक मिळून किती आहेत? 11.1%. तर आता ते तुमच्या नोट्स मध्ये पण लिहून ठेव. नेक्स्ट टाइम समजा की तुम्हाला ऑक्सिजन विचारलं नाही किंवा सिलिकॉन विचारलं नाही, खालचे 3 विचारलं, तर तिथं गडबड होईल. आता इझी होता, कारण आपल्याला ऑक्सिजन नंतर सिलिकॉन एवढं माहिती होतं. ऑक्सिजन सिलिकॉन काढून टाकले की गडबड होऊ शकते. पुढचा प्रश्न, 14वा प्रश्न बघा काय आहे? पृथ्वीची सरासरी घनता 5.12 ग्राम प्रति घन सेंटीमीटर आहे. आहे का? 5.5 आहे. ओके, आता इतकं क्लोज तर इथे दिलेलं आहे. ओके, किती आहे?
5.5. पुढचं, पृथ्वीच्या भूकवचाची घनता 2.8 आहे. ओके, 2.8 आपण मगाशी बघितलं, 3च्या पुढे आपण लिहिलं तर 2.8, त्यामुळे 2.1 बरोबर आहे. केवळ ब योग्य आहे. खरं तर हा प्रश्न विचारला नाही पाहिजे. ओके, 5.5 तुम्ही दिले, त्यामुळे वरचं स्टेटमेंट चुकीचे करताय. पण काही ठिकाणी 3 आहे भूकवचाचं, क्रस्टचं, बरोबर आहे. काही डेटा 3 देतात, 2.8 पण त्या लॉजिकने चुकलं पाहिजे ना. मग ते मात्र त्यांनी बरोबर दिलेलं आहे. पण आता आयोगानं विचारलं असल्यामुळे हे दोन्ही आकडे लक्षात ठेवायचे. 2.8 आहे क्रस्ट आणि पृथ्वीचा पूर्ण डेन्सिटी आहे 5.5. ओके, पुढचा मुद्दा, गाभ्याची घनता ही प्रावरणाच्या घनतेच्या दुपटीपेक्षा जास्त आहे, परंतु घनफळ व वस्तुमान हे पृथ्वीच्या एकूण घनफळाच्या अनुक्रमे डॅश डॅश आणि डॅश डॅश आहे करत. ओके, अनुक्रमे डॅश डॅश आलं तुमच्या लक्षात, डॅश डॅश आणि डॅश डॅश आहे. ओके, किती टक्के आहे? 16% आहे तुमचं वस्तुमान, आणि घनफळ किती आहे तुमचं? घनफळ किती आहे? 16% आणि वस्तुमान किती आहे? 32%. तुमचा ऑप्शन क्रमांक 1 16 32. पुढचा, सियाल आणि सायमा या दोन थराच्या दरम्यान असणाऱ्या थरास डॅश डॅश असे म्हणतात. ओके, काय म्हणतो आपण त्याला? कॉन्रॅड विलकता म्हणतो. माझं उत्तर काय आहे तुला? फक्त बी उत्तर लिहून घ्या, फक्त बी. ओके, नंतर आहे आपला पुढचा प्रश्न, 17वा प्रश्न. पृथ्वीच्या अंतरंगातील गाभा तर प्रामुख्याने या धातूपासून बनलेला असतो. गाभा कशापासून बनले? निफेपासून, निकेल आणि लोह. त्याचा पुढचा प्रश्न 18वा आहे बघा. ॲरिनेसियस खडक हे स्तरित खडकाचे घट. वरचा जो प्रश्न आहे 16ला उत्तर दिले का त्यानं? तुमच्या नोट्स मध्ये उत्तर आहे? नाही, ठीक आहे, ते उत्तर लिहून घ्या. 18वा, ॲरिनेसियस खडक हे स्तरित खडकाचे प्रकारचे खडक आहे, तर ॲरिनेसियस खडकामध्ये वाळूचे प्रमाण जास्त असते. हे ऍग्री मध्ये आपण बघितलं होतं का? हे खडकांचा अभ्यास करत असताना ॲरिनेसियस खडक आपण अभ्यासलेलो होतो. ओके, त्यामुळे हे दोन्ही स्टेटमेंट सुद्धा बरोबर आहेत. स्तरित खडकाचा प्रकार आहे आणि त्याच्यात वाळू जास्त आहे. ओके, माहिती नसेल तर आपण काय करतोय, मिनिमम रिजेक्शन नुसार अ आणि ब दोन्ही बरोबर आहेत. ओके, पुढचा मुद्दा, ज्या खडकामध्ये 65% पेक्षा जास्त सिलिकाचे प्रमाण असते त्यास काय म्हणायचं? ऍसिडिक खडक. हे पुन्हा ऍग्रीचा प्रश्न आहे. ओके, नेक्स्ट बघा पुढे, पृथ्वीचे कवच विविध खडकांनी बनलेले आहे, खडकांबाबत कोणते विधान चुकीचे आहे? ओके, एक बघा, काही वेळा लावा रस पृथ्वीत खोल थंड होतो, लावा रस हळूवार थंड होतो, म्हणून बारीक कण तयार होतात. ग्रॅनाइट या प्रक्रियेचे उदाहरण आहे, जे अग्निजन्य खडक आहे. पहिला पॉइंट काय चुकीचा आहे? पहिल्या याच्यामध्ये मोठे कण तयार होतात. जर सावकाश थंड होत असेल तर क्रिस्टल्स तयार होतात ना, ते मोठे कण तयार झाले पाहिजे. त्यामुळे बारीक कण हे चुकीचं आहे. तिथं काय पाहिजे? मोठे कण असलं पाहिजे होतं. त्यामुळे त्यांनी चुकीचं विचारलंय. तुम्हाला पहिलाच स्टेटमेंट सापडतं की ते चुकीचं आहे. आता खालचे पॉइंट बघून घ्या. मसाल्याचे वा धान्य दळण कुटण्यासाठी वापरले जाणारे दगड कशाचे असते? ग्रॅनाइटचे असते. हा पॉइंट बरोबर आहे. ओके, आपण जे किचन मध्ये जे आपला हा असतो ओटा, तर तो सुद्धा जनरली ग्रॅनाइटचा असतो. ओके, पुढचा मुद्दा, लाल किल्ला गाळाच्या किंवा सेडिमेंटरी दगडांनी बनलेला असतो. हे पण मुद्दा लक्षात ठेवा. लाल दगड कसा? तो सेडिमेंटरी आहे. ओके, गाळाचा दगड आहे. ताजमहल रूपांतरित मेटामॉर्फिक दगडांनी बनलेला आहे. कशापासून बनलेला आहे? मार्बल पासून. मार्बल कसा आहे? मेटामॉर्फ. कशापासून बनतो मेटामॉर्फून? तो मूळ खडक काय आहे? लाइमस्टोन, चुनखडी. चुनखडीचं रूपांतर होऊन ते बनतं. पुढचा प्रश्न आहे, खडक 3 प्रकारचे असतात. ओके, त्यातला बघा, पहिला तुमचा आहे अग्निजन्य खडक, पुढचा आहे गाळाचा, आणि तिसरा आहे रूपांतरित खडक. धातू खनिजे सर्वसाधारणपणे कोणत्या खडकात आढळतात? कशात आढळलं पाहिजेत? धातू खनिज, अग्निजन्य आणि अग्निजन्य मध्ये आढळलंच पाहिजे. अनिजन्य तिथं अग्निच करा, 3 नंबरला अनिज झालं तर अग्निच करा. आणि रूपांतरित खडकात आढळलं पाहिजे. आणि आपला जो गाळाचा खडक आहे त्याच्यात काय आढळतं? त्याच्यामध्ये बायोलॉजिकल घटक, फॉसिल्स, आपण काय म्हणतो, जैव घटक, जीवाश्म त्यात आढळतात. त्यामुळे त्याला एलिमिनेट करा. बघा, गाळ एलिमिनेट झाला, इथे एलिमिनेट झाला. खाली केवळ अग्निजन्य, आणि वरचा तिसरा पॉईंट आहे रूपांतरित. अग्निजन्य जर खडकात असेल तर रूपांतरित मध्ये असणारच आहे, तर त्यामुळे रूपांतरित पण आपल्याला घेतलं
पाहिजे. उत्तर आपलं काय येते 3. ओके, 21 ला 3. ओके, त्याच्यानंतर 22 चा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? ओके, शिलारसाच्या उष्णतेमुळे चुनखडीचे रूपांतर ग्राफाईट मध्ये होते. चुनखडी कशात कन्वर्ट होते? संगमरवरामध्ये कन्वर्ट होते. त्यामुळे पहिलं स्टेटमेंट आपलं चुकीचं आहे आणि तेच आपलं उत्तर आहे. ओके, दुसरा पॉइंट अँथ्रासाइट करा आपला. अँथ्रासाइट हा रूपांतरित खडक आहे का? अँथ्रासाइट कशाचा प्रकार आहे? कोळसा. ओके, त्यामुळे 2 नंबर बरोबर आहे. वनस्पतीपासून तयार झालेल्या खडकात खनिज तेलाचे साठे आढळतात. बरोबर आहे. ओके, त्याच्यानंतर डाईक खडक शिलारसापासून बनतो. बरोबर आहे. ओके, तिन्ही स्टेटमेंट आपले बरोबर आहेत आणि पहिलं स्टेटमेंट चुकीचं आहे. ओके, म्हणजे तुम्हाला बघा रूपांतरित खडक कशापासून काय बनतो हे पण माहिती असलं पाहिजे. ओके, त्याच्यानंतर पुढचा पॉइंट आहे 23 प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 23. खालीलपैकी कोणता खडक रूपांतरित खडक आहे? परत तोच प्रश्न आहे. रूपांतरित खडक मेटामॉर्फ खडक विचारलेला आहे. शेल, बेसॉल्ट, मार्बल आणि रेती खडक. आधी काय एलिमिनेट करसान? बेसॉल्ट, रेती खडक, सेल आणि मार्बल राहिलं. त्यातलं तुम्हाला काय योग्य वाटतं जास्त? मार्बल. सेल कशात कन्वर्ट होतं? मेटामॉर्फ स्लेट मध्ये कन्वर्ट होतं. ओके, सेल पासून स्लेट बनतो. ओके, पुढचा पॉइंट बघा 24. खालील वैशिष्ट्ये कोणत्या भूकंप लहरीची आहेत? ओके, पहिलं स्टेटमेंट आहे तुमचं भूकंप केंद्रापासून सरळ दिशेने प्रवास करतात आणि भूपृष्ठावरती येतात. एक झालं पहिलं. दुसरं जास्त घनतेच्या भागातून जाताना लहरींचा वेग वाढतो. तिसरं द्रव पदार्थातून जाताना लहरींचा वेग मंदावतो. प्रथम आणि द्वितीय मध्ये कोण असलं पाहिजे? हे प्रथम असलं पाहिजे, कारण द्वितीय काय होतात? ऍब्झॉर्ब होतात. उत्तर काय आपलं? प्राथमिक लहरी. 25. खालीलपैकी कोणत्या भूकंप लहरी द्रव पदार्थातून जात नाहीत? कोणत्या जात नाहीत? सेकंड लहरी जात नाहीत. पुढचा खालीलपैकी कोणत्या शक्ती या सुनामी लाटांच्या निर्मितीस कारणीभूत आहेत? वरील पहिला पॉइंट बघा. भूकंपामुळे सागरी पाण्याच्या उभ्या दिशेने विस्थापन होणे. उभय दिशे म्हणजे कशी? वरच्या बाजूला, व्हर्टिकल होते ना. लाटा येतात उंचच्या उंच. एक बरोबर. भूकंपामुळे पाण्याच्या आडव्या दिशेने विस्थापन होतं. दोन्ही होत आहे. ओके, त्याच्यानंतर महासागरातल्या प्रचंड उग्र ज्वालामुखीचा उद्रेक. ज्वालामुखीचा उद्रेक पण वारंवार होतो. आपण याचा अभ्यास इंडोनेशियाच्या केसमध्ये बघतो की तिथं आतमध्ये भूकंप किंवा ज्वालामुखी नेहमी येतच असते. चौथा सागर तळावरील वेगवान राशी हालचालींमुळे. सागर तळामध्ये काहीतरी वेगवान हालचाली झाल्या असेल तर त्याच्यामुळे सुद्धा होतं. त्यामुळे वरील पैकी सर्व ऑल ऑफ दी अबाउटचं उत्तर आहे. नेक्स्ट पॉइंट आपला 27 प्रश्न. खालील विधान अ आणि कारण ब वाचा. विधान अ काय तुमचं? द्रव स्वरूपातील बेसिक लावा प्रामुख्याने पठार निर्मितीला कारणीभूत ठरतो. बरोबर आहे का? बेसिक लावा पठार निर्मितीला. आपला पठार तसाच आहे ना, बेसिक लावाचा आहे महाराष्ट्राचा. त्यामुळे पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. दुसरं ज्वालामुखीतून बाहेर पडणाऱ्या बेसिक लावाचा विलय बिंदू अतिशय कमी असतो. असतो का अतिशय कमी? पटकन थंड होतो ना वरती आलेला तो. ओके, त्यामुळे हा त्याचा विलय बिंदू. विलय बिंदू म्हणजे काय? मेल्टिंग पॉइंट. ओके, त्याचा कमी असतो. अ आणि ब दोन्ही बरोबर आहे. इथं खालचं स्टेटमेंटला जरी गडबड होत असेल तरी काय लक्षात ठेवायचं आहे? इथे मिनिमम रिजेक्शन. त्यामुळे उत्तर क्रमांक 1 पर्यंत तुम्ही सहज पोहोचू शकता. ओके, पुढचा 28 जोडा लावाला. हा, आता आतापर्यंत अंतर्गत पृथ्वीच्या अंतर्गत भागाबद्दलचे प्रश्न झाले. आता आपण भूरूप शास्त्राबद्दलचे प्रश्न इथून पुढे बघूया. ओके, एक आहे आपलं ब्लॅक फॉरेस्ट, दुसरा आहे अपेल्सियन, तिसरा आहे राजमहल आणि चौथं काय आहे? पोपा पर्वत. ब्लॅक फॉरेस्ट काय आहे? ठोकळा पर्वत आहे, गट पर्वत आहे. ओके, त्यामुळे ब्लॅक फॉरेस्टला 2 जोडा. ए ला 2 जोडला तर तुमचे ऑप्शन क्रमांक 1 आणि 4 एलिमिनेट होत आहे. ओके, पुढे बघा. अपेल्सियन कसा आहे? गडीचा पर्वत आहे. गडीचा पर्वत म्हणजे कसा? वळ्यांचा पर्वत आहे. ओके, वली पर्वत आहे तो. 4 जोडलं. त्याच्यानंतर राजमहल आणि पोपा पर्वत राहतं. तर मग याच्यातलं पोपा हे नाव आपण ज्वालामुखी संबंधित ऐकलंय, किंवा राजमहल हे अवशिष्ट हे ऐकलंय. अवशिष्ट परत अजून कुठलं उदाहरण होतं आपलं? अरवली, हे पण अवशिष्ट आहे. त्यामुळे राजमहलला अवशिष्ट जोडा आणि पोपाला ज्वालामुखी जोडा. आणि आपलं उत्तर काय येतं? 3, ऑप्शन क्रमांक 3. ओके, पुढचा प्रश्न 29 बघा. अंतर्गत शक्तीचा उगम पृथ्वीच्या भूगर्भातून होऊन भूपृष्ठ निर्मिती ही
ज्वालामुखी व भूकंपासारख्या घटनेतून होत असते. पहिला स्टेटमेंट आहे तुमचं काय, अंतर्गत शक्तीचा उगम पृथ्वीच्या भूगर्भातून होऊन भूपृष्ठ निर्मिती ही ज्वालामुखी व भूकंप सारख्या घटनेतून होते. बरोबर स्टेटमेंट आहे का, यात काही चुकीचं नाहीये. अ स्टेटमेंट आहे ते, अ स्टेटमेंट बरोबर. आता ब स्टेटमेंट बघा, बाह्य शक्तीचा उगम बाह्यस्थ स्रोतापासून म्हणजे सूर्य या भूपृष्ठाच्या झिजेस नदी वारे व इतर बाह्य कारके कारणीभूत असतात, हे पण बरोबर आहे. अंतर्गत शक्तीचं वरचं स्टेटमेंट, बाह्य शक्तीचं खालचं स्टेटमेंट, दोन्ही स्टेटमेंट्स बरोबर आहेत. अ आणि ब बरोबर. पुढचा तिसरा, व्ही आकाराच्या दऱ्या, घळई, जलप्रपात ही भूरूपे खालीलपैकी कोणत्या कारणामुळे निर्माण होतात. कोणत्या कारणामुळे, हिमनदी. राईट, नदी का, बर नदी उत्तर आहे तुमचं. एक नंबरचं लिहा. ओके, लक्ष असायला पाहिजे तुमचं. ओके, हिमनदीमुळे काय होतंय, व्ही का यू, यू आकाराची दरी तयार होते. 31 बघा, 31 काय आहे, नदीच्या क्षरणामुळे निर्मित भू विशेष कोणते आहेत. नदी चाललंय, नदीचं काय चाललंय, परत त्याच्यात क्षरण चाललंय, अपक्षरण चाललेलं आहे. मग कुंभगर्ता किंवा कुंभ खळगे बरोबर आहे का पहिलं. येस. पुढचं काय, धावत्या, धावत्या तयार होतात का, होतात. त्याच्यानंतर धबधबा तयार होतो का, होतो. ओके, आणि टेकड्या, टेकडी तयार होईल का, टेकडी कुठल्या केसमध्ये तयार होईल, वालुकागिरी आपण त्याला म्हणतो, त्या टेकड्या आहेत तिकडे ते तयार होऊ शकतात. किंवा दुसरं काय आहे, अंतर्गत शक्तीमुळे होईल. या दोन गोष्टीमुळे टेकडी होऊ शकते. आता याच्यामध्ये एकतर नदी विचारल्यामुळे सोपं आहे तसं, पण पुढं कधी कधी गडबड काय करतो, क्षरण आणि निक्षेपण अशी गडबड करतो. ती नीट व्यवस्थित लक्षात घ्यायचं. इथं त्यांनी क्षरण विचारलेलं आहे, म्हणजे इरोजन मुळे विचारलेलं आहे. पुढचा प्रश्न, नदीचं खनन आलं बघा परत. नदीच्या खनन कार्यामुळे कोणता भू आकार तयार होतो. रांजण खळगे बरोबर आहे, धबधबा बरोबर आहे, आणि व्ही आकाराची दरी सुद्धा बरोबर आहे. पहिलंच उत्तर आपलं आहे. आता खालचं बघूया आपण, धबधबा, व्ही आकाराची दरी आणि पुराचे मैदान. काय चुकीचं आहे, पुराचे मैदान, निक्षेप खालचं. पुराचे मैदान, त्रिभुज प्रदेश, हे परत काय आहेत खालच्या ऑप्शन मधले, निक्षेपणामुळे निर्माण होणारे. उत्तर क्रमांक आपलं काय आहे, 1. पुढचा, खालीलपैकी कोणता भूभाग नदी भू आकार नदीच्या झीज करण्याच्या कार्यामुळे होतो. पुन्हा झीज विचारलेलं आहे. एक आहे आपलं बारखान. बारखान कशामुळे होत आहे, वाऱ्याचं निक्षेपणामुळे तयार होत आहे. राईट, त्यामुळे पहिलं चुकीचं झालं. सरोवर, सरोवर कशामुळे तयार होत असते, हे भूरूप आहे का, तसं काय जरा विशेष भूरूपाचा संबंध येत नाही. पण खाजन सरोवर वगैरे आपण जर घेतलं तर ते पुन्हा कशामुळे होतंय, समुद्राच्या निक्षेपण कार्यामुळे ते तयार होतं. त्यामुळे सरोवर सोडा. रांजण खळगे हे नदीचं झीज होत आहे. आपण याच्यातलं बघितलं पी-वाय-क्यू, रांजण खळगे कुठं कुठं आहेत, अहमदनगरच्या पारनेर तालुक्यातील कुठल्या ठिकाणी, निगोज ठिकाणी. नदी कुठली आहे, कुकडी नदी होती. अजून आपण याच्यामध्ये बघितलं गोदावरी नदीचे 2 ठिकाण, रामकुंड आणि सीताकुंड बघितलं. आणि अजून एक कुठलं होतं, इंद्रायणी नदी, भेडाघाट जवळ. भेडाघाट जवळ काय आहे का, भेगडेवाडी जवळ, भेगडेवाडी. आणि भेडाघाट जवळ काय आहे, भेडाघाट मध्ये कुठं संबंध त्याचा, त्याचा नर्मदेशी संबंध येतो. तिथं घळई आहे. ते घळई लक्षात ठेवा. पुढचं 34, कायमस्वरूपी व हंगामी हिमाच्छादित प्रदेशाच्या दरम्यानचा प्रदेश कोणत्या नावाने ओळखला जातो. काय प्रश्न आहे, कायमस्वरूपी आणि हंगामी हिमाच्छादित प्रदेशाच्या दरम्यानचा प्रदेश, काहीच लक्षात येत नाही, काहीच कळत नाही. ऑप्शन वाचा खाली, काय, हिमक्षेत्र. हिमक्षेत्र म्हणजे काय, जिथं बर्फ पडतो ते हिमक्षेत्र, स्नोफिल्ड. पुढे काय, हिमटोपी, काय बघितलं आपण, पर्वताच्या वरचा टोकदार भाग आहे, तिथं नेहमी बर्फ असणार आहे. तिसरं काय, हिमनदी. हिमनदी तर वाहणारी घटक आहे, तर त्यामुळे काय राहिलं मग, वरील पैकी नाही. मग असं काही घटक आहे की नाही माहिती नाही, प्रश्न विचारणारच माहिती, त्यांनी काय प्रश्न तयार केला माहिती नाही. स्नो लाईन दरम्यानचा प्रदेश, कसं, लाईन इज द लाईन ना. हा, कायमस्वरूपी व हंगामी, स्नो लाईन कशाला म्हणतो आपण, बर्फ आणि जमीन ह्याचा भाग आहे. हा काय म्हणतो, कायमस्वरूपी आणि हंगामी बर्फाच्छादित प्रदेश, हंगामी. मग तिथं पण बर्फ पडतोच की, आपण जो अभ्यास केला ट्रान्झिशन एरिया आहे, पण त्याला आपण असं काही नाव अभ्यासलं नाही, पुढं नाव आहे. हे म्हणतात की स्नो लाईन. स्नो लाईन आपण कुठं अभ्यासलं, बर्फाच्छादित प्रदेश आणि जमीन यांच्या मधला भाग. पण याच्यामध्ये तो जमीन सांगतच नाही, तर दोन्ही बर्फाच्छादित प्रदेशच बोलतायत. येत आहे, एक कायमस्वरूपी वाला आहे आणि एक हंगामी वाला आहे. मग असं तुम्ही फक्त विचार करू शकता की हंगामीला जेव्हा बर्फ नसेल तेव्हा ते कन्सिडर करा आणि मग स्नो लाईन लिहा. ओके, बट नेक्स्ट टाइम जर ऑप्शन स्नो लाईन आला तर ते लिहा ऑप्शन मध्ये असेल तर. ओके, नेक्स्ट. आता एक तर स्नो लाईन ही सीमा आहे, त्याला प्रदेश नाही म्हटलं पाहिजे आपण.
दरम्यानचा प्रदेश. एनिवेज त्यामुळे त्यांनी वरीलपैकी नाही दिले. 35 बघा, यू आकाराच्या दरीच्या निर्मितीसाठी कोणता पर्याय बिनचूक आहे? यू आकाराची दरी काय आहे? हिमनदीचं खनन कार्य. ओके, नदीचे दोन ऑप्शन एलिमिनेट करा. हिमनदीचं खनन कार्य आपलं उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक क. 36 बघा काय आहे? खालीलपैकी कोणते भूरूप हिमनदी निर्मितीत भूदृश्याचा भाग नाही? ओके, खालीलपैकी कोणते भूरूप हिमनदी निर्मित भूदृश्य नाही म्हणले? हिमोड कटक आहे. काय आहे हिमोड कटक? इरोजन का निक्षेपण? हिमोड कटक निक्षेपण. हिमोडगिरी अगेन निक्षेपण. ओके, आणि मेषशिला अपक्षरण ते इरोजन आहे. मग काय झालं? भूदृश्याचा भाग नाही म्हणले, सगळेच भाग आहेत आणि त्यात त्यांनी इरोजन निक्षेपण असं काय डिफरन्स केलंय का? काहीच नाही केलं. त्यामुळे उत्तर काय पाहिजे आपलं? वरीलपैकी एकही नाही. 37 हिमनदीचे कार्य केलेल्या प्रदेशात आगंतुक खडक आढळतात. आगंतुक खडक आढळतात का? हिमनदीचे कार्य करून गेलेले, त्याला आपण काय म्हणतो? इरॅटिक रॉक्स. ओके, आपण आढळतात. तर पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. आगंतुक खडक स्थानिक खडक असतात. स्थानिक असतात का? ते वाहून आलेले असणार ना नदीमध्ये. त्यामुळे ब नंबरचं स्टेटमेंट चुकीचं आहे. विधान अ बरोबर आहे. खालीलपैकी कोणत्या कारकामुळे सर्कची निर्मिती झालेली आहे? सर्क म्हणजे काय? हिमगव्हर. ओके, आता खाली बघा, नदी, ग्लॅशियर, वारा, सागरी लाटा. हे काय? याच्यामध्ये उत्तर आपलं ग्लॅशियर मुळे तयार झालेलं आहे. ओके, नेक्स्ट यारदांग. यारदांग हे भूरूप कोणत्या प्रदेशात आढळते? कोणत्या प्रदेशात आढळतं? वाळवंटी प्रदेशामध्ये आढळायला हवं. ओके, वाळवंटात यारदांगच्या निर्मितीसाठी कठीण आणि मृदू खडकांच्या थराची खालीलपैकी कोणती रचना आवश्यक आहे? ओके, यारदांग निर्मिती आहे बरं का. खडक कसा असतो यारदांगसाठी? क्षितिज समांतर आहे का उभ्या स्थितीत एकमेकांना समांतर आहे? उभ्या स्थितीत एकानंतर एक असला पाहिजे. दोन आपण बघितलं, यारदांग आणि दुसरं कुठं होतं? ज्युझेन. ओके, ज्युझेन मध्ये याच्या उलटी कंडिशन असते. ओके, उत्तराचं काय आहे? उभ्या स्थितीत एकमेकांनंतर. ओके, पुढचा द्वीपगिरी. द्वीपगिरीमध्ये पण आपण काय बघितलं? वरच्या बाजूला कसा असतो? मृदू खडक आहे, तो वाहून जातो आणि खालच्या बाजूला काय राहतं? कठीण खडक शिल्लक राहतो. वाळवंटी प्रदेशात वाराच्या खनन कार्यामुळे तयार झालेला असतो. बरोबर आहे का? खनन कार्य पहिलं स्टेटमेंटच आपलं उत्तर आहे. नदीचं खनन कार्य काय संबंध नाही. ओके, वाळवंटी प्रदेशात वाऱ्याच्या भरण कार्यामुळे. भरण कार्य आहे का द्वीपगिरीला? अजिबात. ते काय आहे? वालुकागिरी आहे. ओके, त्यामुळे तिसरं आउट. आणि हिमनदीचा पण काही संबंध येत नाही द्वीपगिरीशी. उत्तर काय आपलं? एक. ओके, नेक्स्ट 42 बघा, हमदा, रेगी. रेगी नाही तर रेग करा. ओके, हमदा, रेग, अर्ग आणि दुर्भूमी. ओके, आता त्याच्यात तुम्हाला हमदा तरी माहित आहे. हमदा कसलं वाळवंट आहे? खडकाळ वाळवंट. आपण बघितलं ना, तर वाळू वाहून गेले वाऱ्यामुळे आणि जो खालचा भाग राहिला त्याला आपण हमदा म्हणतो. ओके, त्याच्यामुळं एकला अ ला एक जोडा, तुमचं ऑप्शन क्रमांक 3, 4 एलिमिनेट होतं. ओके, पुढं रेग. समजा की तुम्हाला माहिती नाही, रेग नावावरनं पण तुम्हाला ते लक्षात येऊ शकतं की हे दगडाशी संबंधित असलं पाहिजे. किंवा अर्ग, जे आपण कृषीमध्ये पण बघितले. अर्ग कशाला म्हणतो आपण? वाळूचा रेफरन्स आला की त्याला आपण अर्ग म्हणतो. समजा की ते तुम्हाला माहित नाही, पण खाली या. दुर्भूमी तुम्हाला माहिती आहे. बॅड लँड आपण अभ्यासलंय. बॅड लँड कुठं होतं? अचानक पाऊस पडला कुठे? वाळवंटी भागात, तर बॅड लँड निर्मिती व्हायची. ते कशामुळं? धूप झाल्यामुळं. ओके, तर ही घळपाडी धूपला जोडा. ड ला 4, ड ला 4 जोडला तर तुमचा ऑप्शन क्रमांक 2 1 येतं. दोन्हीकडे पण आहे वरती आता 1 आणि 2 मध्ये. ओके, आता रेग आणि अर्ग बद्दल तुम्हाला माहिती नाही असं मी समजतोय. अशा वेळेस तुम्ही 1, 2 मध्ये 2 लिहिताय तरी आपलं उत्तर येतं. पण आता अर्ग हा शब्द लक्षात ठेवा. अर्ग हा शब्द आला की काय लिहिलं पाहिजे तुम्ही? वाळूशी संबंधित हा शब्द आहे अर्ग. ओके, आणि रेग शब्द कशाशी आहे? दगडाशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न बघा, म्हणजे उत्तराचे 2 लिहा. आणि पुढचा प्रश्न आहे, अपपर्णन हा खालीलपैकी कोणत्या विदारणाचा प्रकार आहे? अपपर्णन कशाचा प्रकार आहे? भौतिक आहे ना. ओके, रासायनिक, भौतिक, जैविक आणि भस्मीकरण. पहिल्यांदा काय करायचं? जैविक एलिमिनेट केलं. ओके, भस्मीकरणाचा काय संबंध आहे का? नाही. ती इटसेल्फ एक प्रकार आहे. ओके, आपण चाललंय विदारण करण्याचं. विदारण. ओके, विदारण म्हणजे काय? आपण मगाशी 2 इंग्लिश शब्द बघितले होते. एक इरोजन होता आणि दुसरा कुठला असतो?
नाही, करोजन तर केमिकल झालं. इरोजन सारखंच आपण दोन बघितलं की अपक्षरण आणि अपक्षय असे दोन गोष्टी आपण बघितल्या होत्या. ओके, तर मग इंग्लिशमध्ये त्याला इरोजनला अजून एक पॅरलल शब्द आहे, वेदरिंग आहे. वेदरिंग आणि इरोजन असं जर बघितलं तर ह्याचं काय चाललंय, अपपर्णन तो विचारतोय. विदारण, अपपर्णन म्हणजे काय, एक दगड असेल तुमचा तर वरचा असं पापुद्रा तो निघत जातो. बरोबर आहे, तुम्ही असं खूप सारे दगड बघितलं असेल त्याचा वरचा पापुद्रा निघून साईडला पडलेला असतो. तर ते कशामुळे होतं विदारण, जनरली प्रेशर डिफरन्स आणि टेम्परेचर डिफरन्स. बरोबर आहे, म्हणजे त्याचं एक कारण आपण बघितलं की आतमध्ये समजा की पाणी साठलंय, ते कधी बर्फ होणार कधी पाणी होणार, त्याच्यामुळे त्याचा दगडावरती प्रेशर कमी जास्त होणार आहे, त्याच्यामुळं तो फुटून बाहेर पडतो. किंवा दगडांचं टेम्परेचर व्हॅरी होत असेल, उन्हाळ्यात जास्त टेम्परेचर आणि हिवाळ्यात कमी टेम्परेचर, त्याच्यामुळे सुद्धा त्यांचं असं वरचं आवरण निघत निघत जातं. ओके, जसं आपण काय त्याला काय म्हणतो, आपल्याकडं कोबी असतं ना, कोबीच्या वरचं कसं पापुद्रा निघतं तसं ते निघत गेलं की ते अपपर्णन आहे. ओके, तर ते कशामुळे आहे, कायिक किंवा भौतिक एक. आणि त्यात तुम्हाला हिंट पण दिलं त्यांनी, कायिक ऑब्लिक भौतिक, स्वतः त्यांनी उत्तर पण तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके, काय म्हणताय, भस्मीकरण म्हणजे तुमचं हे झालं, केमिकल ऍक्शन झाली ती, पूर्ण तुमचं ते भुगा होऊन जातं. ओके, त्याच्यानंतर भस्मीकरण ऍक्च्युली फिजिकली पण होतं पण मोस्ट ऑफ टाइम केमिकल होतं. भस्मीकरणाला आता इंग्लिश शब्द काय आहे, करोजन म्हणू शकतो आपण. करोजन हे भस्मीकरणाचं, भस्मीकरण हे करोजनचं लास्ट स्टेज आहे. ओके, पुढचा मुद्दा बघा, पुढील विधानांपैकी कोणते विधान बरोबर आहे. वाऱ्याचा वेग जेव्हा मंद होतो तेव्हा वाळू कण किंवा रेती एका ठिकाणी जमा होतात, त्याला वालुकागिरी म्हणतात. बरोबर आहे, वालुकागिरीची निर्मिती प्रोसेस बरोबर आहे. ओके, पुढचं स्टेटमेंट काय आहे, वालुकागिरी निर्मिती करता वारा एकाच दिशेने वाहणं गरजेचं आहे. सगळ्या दिशेने वाहलं तर वालुकागिरी निर्माण होणार नाही, त्यामुळं दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत. खालीलपैकी कोणता शुष्क प्रदेशातील संचयन भूरूप नाही. ते शुष्क प्रदेशातील संचयन भूरूप नाही. संचयन म्हणजे काय, निक्षेपण. ओके, निक्षेपणाला वेगळा शब्द वापरला, संचय. ओके, ऑप्शन बघा खालचं. एक आहे तुमचं वालुकागिरी आहे, बरोबर आहे. यारदांग आहे का, नाही. यारदांग कसं आहे, अपक्षरणवाला आहे, इरोजनवाला आहे. ओके, त्यांनी काय विचारलं तुम्हाला, संचयन विचारलं, त्यामुळे तुमचं उत्तर यारदांग झालं पाहिजे. खाली बघा, लोयस आहे निक्षेपणवालं. ओके, आणि उर्मी चिन्हे सुद्धा निक्षेपणवालं आहे. बाकीचे तिन्ही निक्षेपण किंवा संचयन स्वरूपाचे आहे. ओके, पुढचा प्रश्न 46 बघा, समुद्रकडा हे भूमी स्वरूप समुद्र लाटांच्या कार्यामुळे निर्माण होते. समुद्रकडा हे कशामुळे निर्माण होते, समुद्राच्या लाटांच्या कुठल्या कार्यामुळे. खाली बघा, एक आहे तुमचं डिपॉझिशनल. डिपॉझिशनल होतं का, आधीच आउट करा. मग खनन, इरोजनल, बरोबर आहे 2 नंबरचा ऑप्शन. वहनाचा काय संबंध नाही, यापैकी नाही सुद्धा येणार नाही. ओके, पुढचा बघा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, खालील बाह्य कारकांच्या खनन किंवा इरोजन कार्यामुळे निर्माण होणारे भू आकार दिले आहेत, त्यांचा क्रम लावायचा आहे. पहिला आहे तुमच्या सागरी लाटा. ओके, नंतर आहे हिमनदी, त्याच्यानंतर नदी आणि वारा. ओके, आता याच्यामध्ये सागरी लाटा जे आहे, राईट साईडला कुठं जोडताल तुम्ही, व्ही आकाराची दरी, स्टॅक, यू आकाराची दरी, कुठं स्टॅक. ओके, स्टॅक आणि स्टंप आपण हे बघितलं. तर स्टॅक कधी तयार होतं, जी कमान पडली, पहिल्यांदा कमान तयार होते, ते कमानचा वरचा जर भाग पडला तर काय होतं, स्टंप. त्या स्टंपचं अजून इरोजन म्हणून काय होतं, सॉरी, स्टॅक तयार होतं. स्टॅकचं अजून इरोजन म्हणून काय होतं, स्टंप तयार होतं. ओके, मग त्याला तुम्ही जोडा 3 ला, ए ला 3. मग ऑप्शन क्रमांक 3, 4 एलिमेंट करा. नदी, सॉरी, नेक्स्ट आहे हिमनदी. हिमनदीला काय जोडलं पाहिजे, यू आकाराची दरी. मग त्याला तुम्हाला उत्तर मिळालं, ऑप्शन क्रमांक 2 वाला उत्तर आहे. नदीला काय आहे मग, व्ही आकाराची दरी. आणि वारा काय आहे, द्वीपगिरी किंवा इन्सल्बर्ग. ओके, हे झाला 47वा प्रश्न. पुढचा आहे आपला 48. तोंबोलो आणि पुळण ही भूरूपे यांच्या कार्याशी संबंधित आहेत. कुठल्या कार्याशी आहेत तोंबोलो आणि पुळण, सागरी लाटा. ओके, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा 49, खालीलपैकी कोणता भूआकार सागरी लाटांच्या निक्षेपण कार्यामुळे बनतो. निक्षेपण म्हणजे ओके, कोज कशामुळे आहे, खनन कार्य ना, खनन. आणि आखात कशामुळे आहे, आखात कशामुळे बनतंय, हे सुद्धा निक्षेपणामुळेच बनतंय. ओके, आणि खाली बारखांतर ऑप्शनच नाहीये, तो लिमिट करा. आता तुमचं राहतं पुळण, मग आखात लिचाल का पुळण लिचाल, ऍक्च्युली पुळण आधी बनतं, त्याच्यामुळं आखात बनतं. राईट आहे, आखातामध्ये निक्षेपण असं काही नाहीये. अशा प्रकारे पुळण्याची निर्मिती किंवा वाळूच्या दांड्यांची निर्मिती होते. आता आखाताचा दुसरा प्रश्न पण काय बघा, ऍक्च्युली जर आखात बघितलं तर काय आहे,
तुमचं भूश्रीचं खनन करतंय, त्यामुळं आतमध्ये आखात येतं. तर आखात हा भूरूप नाहीच समजलं पाहिजे, पण तरी तुम्हाला आखात विचारलं तर तुम्ही खनन मध्ये लक्षात घ्यायचं त्याला. सागरी लाटांमुळं जमिनीचं खनन होतं, त्याच्यामुळं तिथे आखात निर्मिती होते. ओके, इथं आपल्याला विचारलं तरी निक्षेपण, त्यामुळे काय ते तुळण. पुढचं, खालीलपैकी कोणती सागर किनाऱ्यावरील संचयन, संचयन म्हणजे निक्षेपण. ओके, भूशीर, भूशीर काय आहे? खनन आहे. ओके, खनन कार्यामुळे झालं, पहिलं एलिमेंट करा. दुसरं तुमचं पुळण, पुळण बरोबर आहे माझं. ओके, त्याच्यानंतर स्टंप, स्टंप काय आहे पण ना, खनन आहे, त्यामुळे ते एलिमेंट करा. आणि राहतं स्पीट, स्पीट कुठं बघितलं आपण? वाळूच्या दांड्यांच्या केसमध्ये स्पीट बघितलेलं होतं, त्यामुळे तुमचं संचयन कार्यामुळे पुळण आणि स्पीट. बघा, इंग्लिश शब्द म्हणून पण करायचे इथं, सगळे मराठी इंग्लिश दोन्ही शब्द लक्षात ठेवायचे आहेत. ओके, बी आणि डी आपलं उत्तर आहे. खालीलपैकी कोणते भूरूप हे चुनखडी प्रदेशाशी निगडीत नाही? हा, आपल्या सिलेबस मध्ये चुनखडी बद्दल आपण लिहिलं नाही. सौदीमध्ये चुनखडीचा रेफरन्स कमी येतो. 11वी एनसीआरटी मध्ये मात्र चुनखडी बद्दल 1-2 पेजेस आहेत, तेवढे तिथून करून घेतलं तरी सफिशियंट आहे. ओके, याच्यात बघा, कोणते भूरूप चुनखडीशी निगडीत आहे? विलयन विवर म्हणजे काय? सिंक होल एक, सॉरी निगडीत नाही म्हणले बरं का. दुसरं काय? हिमोड, हिमोड काय आहे? हिमाशी संबंधित आहे, मग तेच उत्तर असलं पाहिजे. त्यांनी असं काही मल्टिपल ऑप्शन पण दिले नाहीत, एकच निवडायला सांगितलेलं आहे. तर आता हे पण लक्षात घ्या की चुनखडीशी संबंधित कोण कोण आहे? सिंक होल आहे, आर्टेसियन वेल आहे आणि ड्राय वेल आहे. हे सगळे त्याच्याशी कशाशी संबंधित आहेत? चुनखडीच्या प्रदेशाशी संबंधित आहेत. ओके, भूजलापासून होतं पण प्रदेश चुनखडीवाला पाहिजे, मगच त्याचं ऍक्टिव्ह होतं. दोन्ही शब्द आले तर तुम्ही तेच लक्षात घ्यायचं, भूजल असू दे किंवा चुनखडीवाला असो. ओके, चुनखडीचा प्रश्न म्हणजे तिथं लाईमचे खडक आहेत, त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या गोष्टी बघतो बघा, ते पिलर्स तयार होतात, त्या पिलर्सचे पण वेगवेगळी नावं आहेत, हे विवर तयार होतात. त्याचा चांगला सोर्स तुमचा 11वीचा स्टेट बोर्ड पण आहे आणि 11वीचा एनसीआरटी पण आहे. तेवढाच एक भाग तुम्हाला आपल्या नोट्स मध्ये ऍड करायचा आहे, बाकीचे सगळे आपण घेतलेले आहेत. ओके, आणि तसा हा प्रश्न पण तसा इझी आहे, ही मोडच तर काढायचंय, बाकीचं काहीच नाही. ओके, नेक्स्ट, महाराष्ट्रात अधोमुखी आणि ऊर्ध्वमुखी लवण स्तंभ हे परत चुनखडीच्या प्रदेशाशी संबंधित आहे. ओके, अधोमुखी आणि ऊर्ध्वमुखी लवण स्तंभ हे कसे स्तंभ तयार होतात? तुमचा हा जर प्रदेश असेल त्याच्यामध्ये तुमचं काय होतं? क्षार असतात. क्षार पाण्यातून खालच्या बाजूला जर पर्कोलेट होत असतील तर सुरुवातीला अशा वरच्या बाजूनं ते साचून एक पिलर तयार होतो. ओके, आणि वरच्या बाजूला सुद्धा असा पिलर तयार होतो, कशाचा? तुमच्या क्षारांचा. ओके, हे झाले तुमचे अधोगामी लवणस्तंभ, हे झाले तुमचे ऊर्ध्वगामी लवणस्तंभ. म्हणजे हे कशाचे असतात? क्षारापासून बनलेले असतात. ओके, तर हे अधोमुखी आणि ऊर्ध्वमुखी लवणस्तंभ अहमदनगर जिल्ह्यात कुठे आढळतात? एक आहे कान्हूर, राहुरी, कर्जत, शिरूर. कुठे आढळतात ते? कान्हूरला आढळतात, कान्हूरला इथे. ओके ओके, आता पुढचा आपण बघूया घटक आपला सागरशास्त्र बद्दलचा आहे, म्हणजे समुद्रांचा लाटा किंवा इतर काही प्रश्न येत आहेत ते बघू. ओके, पहिला समुद्र तट. आता मराठी ऐवजी इंग्लिश मध्ये, आपण ते इंग्लिश मध्ये बघितलं होतं. इंग्लिश मध्ये बघा, शोर आहे पहिल्यांदा आपला. शोर म्हणजे काय? झोन ऑफ अ लँड बिटवीन हायेस्ट हाय टाईड वॉटर आणि लोवेस्ट लो टाईड वॉटरचा मधला शोर असतो, किनारा. बघितलं आपण, त्याला समुद्र तट सुद्धा असं आपण म्हणतो. म्हणजे पहिले स्टेटमेंट बरोबर आहे. हे दुसरं बघा, ऑफशोर आहे. ऑफशोर इज इक्वल टू काय? रिप्रेझेंट्स द झोन ऑफ शालो बॉटम ऑफ द कॉन्टिनेंटल स्लोप. बरोबर आहे ऑफशोर, हे सुद्धा आपण बघितलेलं होतं. त्याच्यानंतर आहे फोरशोर. फोरशोर काय आहे? एक्सटेंड फ्रॉम द लोएस्ट लो टाईड टू द मीन हाय टाईड वॉटर. ओके, हे सुद्धा बरोबर आहे. आणि बॅकशोरचं काय? झोन स्टार्टिंग फ्रॉम द मीन हाय टाईड वॉटर टू द सी क्लिफ बेस. ओके, बॅक म्हणजे जमिनीकडचा भाग. ओके, तिन्ही स्टेटमेंट बरोबर दिलेले आहेत. ह्याच्यामध्ये हे गडबड होतं, ऑफ कशाला म्हणायचं, बॅक कशाला म्हणायचं, फॉर कशाला म्हणायचं, ते 2-3दा नीट बशीत वाचून घ्या, आपल्या नोट्स मध्ये आपण डिटेलमध्ये दिलेलं आहे. नेक्स्ट आपला प्रश्न आहे, समुद्र जल पातळीत वाढ होण्याची मुख्य कारणे कुठले? तर हे कॉमन सेन्स वाला प्रश्न आहे. एक आहे तुमचा सुनामी लाटा, दुसरा आहे जागतिक तापमान वृद्धी, हे तर तुम्ही घेणारच आहे. तिसरा आहे समुद्री जलचर आणि चौथा आहे हरित ग्रह परिणाम. ब आणि ड फिक्स आहे. हे आता प्रॉब्लेम अ घेऊ का क घेऊ याचा आहे. एक पहिलं काम करा, ब आणि ड कुठे आहे त्यांना ठेवा फक्त, आणि ऑप्शन क्रमांक 3 ला मी इलिमिट करतोय. राईट. ओके, आणि आता समुद्री लाटा आणि
समुद्री जलचर हे काही समुद्र पातळी वाढण्याची कारण आहेत का? जलचर तर ऑलरेडी त्याच्यात असणार आहे. इथं इथं फिजिक्स आणायचं नाही. काढून घेतलं की पाणी कमी झालं, टाकलं की पाणी वाढलं, असलं काही आपल्याला प्रश्न नाही येतो. ओके, त्यांनी विचारलंय वाढण्याची पातळी वाढते का वाढते, तर ते आपल्या ऍक्टिव्हिटीमुळे वाढते, हे मुख्य लक्षात घ्यायचं. ओके, आता एक जर झालं क क तरी तुम्ही एलिमेंट करू शकताय का? क एलिमेंट केलं. ओके, आता राहतंय तुमचं सुनामी लाटाला घ्यायचं की नाही. क एलिमेंट केल्यानंतर तुमचं ऑप्शन क्रमांक 2 पण जातो आणि 4 पण जातो. राहतंय अ ब ड. ओके, ते उत्तर लिहू शकता तुम्ही. सुनामी लाटा, सुनामी लाटा कधी कधी येतात टेम्पररी, पण त्या वेळेला सुद्धा समुद्राची पातळी वाढते, म्हणूनच समुद्राचं पाणी आपल्या जमिनीवरती येतं, त्यामुळे त्याला घेऊन जायचं आहे. ती एक ऍक्टिव्हिटी एकदा घडणारी आहे. खाली जलचर जे आहे ते कंटिन्युअसली पाण्यातच असणार आहेत ना, त्यामुळे काही त्याचा प्रश्नच नाही. ओके, पुढचा 55 बघा. जिथे जमिनीचा भाग समुद्रात घुसलेला असतो, ओके, तिथे तिथे डॅश डॅश प्रारूपाची वस्ती आढळते. कशा प्रकारची आढळते? अभ्यासला आपण बाणाकृती स्वरूपाची भूरूपे आढळतात. 56 बघा. ओके, खालील पैकी कुठले भूरूपशास्त्रीय घटक पुराणकरिता कारणीभूत ठरतात? भूरूपशास्त्रीय घटक आहे, कशाला अंडरलाईन करायचं? भूरूपशास्त्रीयला. काय विचारले? पूर यायला म्हटलेलं आहे. ओके, ऑप्शन क्रमांक 1 काय आपला? अतिवृष्टी. भूरूपशास्त्रीय आहे का ते? वातावरण शास्त्रीय, बरोबर आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 मी एलिमिनेट केला की माझा ऑप्शन 1 जातो आणि ऑप्शन 2 एलिमिनेट होत आहे. ओके, पुढचं ढगफुटी, परत वातावरणीय कारण आहे. ओके, 3 नंबरचं उष्णकटिबंधीय वादळ, परत वातावरणीय कारण आहे, हवामान किंवा वातावरण म्हणतो त्याला. 4 काय आहे? जंगलतोड, बरोबर आहे, जंगलतोड निर्वनीकरण. पुढचं आहे मोठे पाणलोट क्षेत्र, बरोबर आहे. त्याच्यानंतर फ आहे पाण्याचा अपुरा निचरा. आता ड ई फ लिहिणार आहात का ई फ लिहिणार आहात? ऑप्शन क्रमांक जंगलतोड आणि निर्वनीकरण हे भूरूपशास्त्रीय घ्यायचं आहे का मानवाची मस्ती घ्यायची आहे? तर ते मानवाची मस्ती आहे, त्याच्यामुळे आपण काय करणार आहे, त्याला ड ला इथे लिमिट करणार आहात. ओके, आणि खालचे 2 मुद्दे आहेत ई आणि फ. उत्तर आहे आपलं 4. ओके, इथं आता हे कन्फ्युजन आता क्लिअर होतं प्रश्न येऊन गेल्यानंतर. एक्झाम मध्ये जर तुमचं कन्फ्युजन होत असेल तर त्याला घ्यायचंय. म्हणजे हाच प्रश्न रिपीट झाल्यानंतर नाही म्हणत मी, इतर केसमध्ये असे जर प्रश्न आले असतील तर तुम्हाला डाऊट येत असेल की मी जंगलतोड निर्वनीकरण घेऊ की नाही. आता मोठे पाणलोट क्षेत्र असू दे किंवा पाण्याचा अपुरा निचरा असू दे, याला पण असा मानव पण कारणीभूत आहे ना. अपुरा निचरावाला पण मानव कुठे ना कुठे कारणीभूत आहेच. ओके, त्यामुळे डाऊट जर येत असेल ड ला तर घेऊन जायचं आहे. हे मी अशा प्रकारचे प्रश्नांना उत्तर काढत असताना म्हणतोय. हा सेम प्रश्न आला की नाही घ्यायचा अजिबात. आता आपल्याला क्लिअर कट माहिती आहे ते काढायचं. ओके, पुढचा प्रश्न 57 बघा. पृथ्वीवरील सर्वोच्च बिंदू 8848 मीटर असला तरी खंडांची सरासरी उंची हे केवळ 875 मीटर एवढीच आहे. एक आहे अ स्टेटमेंट. ठीक आहे, अ स्टेटमेंट मध्ये आकड्यांमध्ये जायचं नाही. त्याला काय म्हणायचंय? एखादं शिखर आहे जी 8848 मीटरचं आहे. कुठलं आहे ते? जनरली सगळ्यात मोठं एव्हरेस्ट वाला बोलेल. आणि तो म्हणतो की केवळ अवरेज वाला जर तुम्ही बघितलं, म्हणजे खंडांचं अवरेज जर बघितलं, खंड त्यांची किती आहे? 875 मीटर अवरेज आहे. इथं असं काही 875 775 असं काही डाऊट घ्यायची गरज नाही. त्यामुळे ते स्टेटमेंट बरोबर आहे. ब सागराचा सर्वात खोल भाग किती आहे? 11,350 मीटरचा. कुठली गर्त आहे ती? मरियाना गर्त. ओके, महासागराची सरासरी खोली ही समुद्र सपाटीपासून 3,729 मीटरची आहे. ठीक आहे, यालाही काय डाऊट घ्यायची गरज नाही. ओके, दोन्ही स्टेटमेंटला मी बरोबर म्हणतोय, अ आणि ब दोन्ही बरोबर आहेत. ओके, 58 बघा. खालील पैकी कुठले घटक हे हिंद महासागरातील शांतता प्रक्रिया बाधित करत नाहीत? ओके, हिंद महासागरातील शांतता प्रक्रिया बाधित करत नाहीत, हा थोडासा वेगळा प्रश्न आहे. ओके, हिंद महासागरात असलेले अनेक देश हे लहान व आर्थिक दृष्ट्या कमकुवत आहेत. आता हे शांतता प्रक्रियेला बाधित करत नाहीत असं म्हणलेलं. कोण करत नाही? पहिला प्रश्न काय? अनेक देश कसे आहेत? आर्थिक दृष्ट्या कमकुवत. बरं, पहिलं स्टेटमेंट ते बघून. दुसरं काय आहे? येथील बऱ्याच शेजाऱ्यांमध्ये असलेले वितुष्टांचे राजकीय संबंध. ठीक आहे, हे सुद्धा बरोबर आहे. तिसरं, चीन व जपान यांच्यातला वाढता हस्तक्षेप. ठीक आहे. चौथा आहे मुसलमान राष्ट्रांमध्ये वाढणारा दहशतवाद. आता मला याच्यात सांगा की बाधित करत नाहीत असं म्हणलंय आणि 4ही स्टेटमेंट बाधित करतात का?
शांततेला ड नंबरचं स्टेटमेंट तर केलंच पाहिजे. याचा आणि भूगोलाचा काही संबंध नाहीये. त्याला उगाच काहीतरी विचारायचं म्हणून तो विचारतोय. हा प्रश्न खरं तर तुम्हाला याच्यात आला पाहिजे, GS4 मध्ये आला पाहिजे. ज्याच्यामध्ये आपण सायन्स अँड टेक मध्ये आला पाहिजे. सिक्युरिटी आपण आपत्तीचा अभ्यास करतो त्या ठिकाणी आला पाहिजे. याच्यामध्ये हे बरोबर आहे. आणि चीन आणि जपान मधला हस्तक्षेप पण बरोबर आहे. त्याच्यानंतर येथील बऱ्याच क्षेत्रांमध्ये वितुष्ट हा शब्द शांतताच्या विरुद्ध, तेही आलं पाहिजे. आणि पहिलं काय, आर्थिकदृष्ट्या कुंकवत आहेत तर ते काय करणार, एक्सप्लॉयटेशन करणार जास्त जास्त समुद्राचं, त्यामुळे पण शांतता भंग होणार आहे. त्यामुळे काय उत्तराचं, वरीलपैकी कुठले नाही, म्हणजे सगळेजण शांतता भंग करतात असा तो प्रश्न आहे. 59 पुढचा, अटलांटिक व पॅसिफिक महासागराप्रमाणे हिंदी महासागरातील सागरी प्रवाह चक्र नियमितपणे अखंड गतीने कार्यरत राहत नाहीत. कारण काय विचारलेलं आहे. अटलांटिक आणि पॅसिफिक मध्ये कसं राहतात, अखंड गतीने नियमितपणे राहतात, पण हिंदी महासागरात नाही येते. त्याचं कारण काय त्यांनी विचारलेलं आहे. त्याची कारण बघा काय आहेत. पहिलं आहे 25 अंश उत्तर अक्षवृत्तापलीकडे भूभाग खंडाने व्यापलेला आहे. बरोबर आहे. आणि इतरांचा तुम्ही अभ्यास केला पॅसिफिक आणि अटलांटिक मध्ये, त्यांना भूभाग कसा कम्पॅरेटिव्हली त्यांचा कमी आहे. समुद्र कुठं वेढलेला आहे तो पिक्चर डोळ्यासमोर आणा. हिंदी महासागर कुठल्या लोकेशनला आहे आणि पॅसिफिक आणि अटलांटिक कुठल्या लोकेशनला आहे. एक पुढचं, प्रचलित वाऱ्याचा समुद्र प्रवाहाच्या दिशेवरती परिणाम होतो. मान्सून वारे आपल्याकडे आहेत, याच्यावरती आपल्याकडे परिणाम होतो, त्यामुळे हे पण स्टेटमेंट मी घेऊ शकतो. पुढचा, हिंदी महासागरावरती ऋतुमानानुसार मोसमी वाऱ्याची दिशा बदलते. म्हणजे दुसराच पॉइंट खाली एक्सप्लेन केलेला आहे. दुसरा आणि तिसरा पॉइंट एक्सप्लेन केलेला आहे. 2 आणि 3 तरी क्लिअर कट आहे की ज्याच्यामुळं आपल्या हिंदी महासागरातील सागरी प्रवाह नियमित आणि अखंड नाहीत, ते बदलतात. 2 आणि 3 असल्यामुळं मी वरीलपैकी सर्व लिहिलं पाहिजे, ना काही दुसरं ऑप्शनच नाही. तुमचं जर पहिलं जरी कन्फ्युजन होत असेल तरी. पुढचा होता, खालीलपैकी कोणत्या सागर गर्ता या प्रशांत महासागरात स्थित आहेत. प्रशांत म्हणजे पॅसिफिक मध्ये. पॅसिफिक मध्ये कुठल्या स्थित आहेत, ऑप्शन बघा. टोंगा गर्ता, मरियाना गर्ता, जावा गर्ता, साऊथ सँडविच गर्ता आणि कुरियाला कामचाटका गर्ता. त्याला गर्ता करा खाली. आता ऑप्शन बघा, इथे फक्त ए करा. फक्त ए, बी, सी, डी आणि डी आणि ई. एक तर माहिती असेल तर वेल अँड गुड. तुमच्या 11वीच्या पुस्तकामध्ये, जुन्या 11वीच्या स्टेट बोर्डाच्या पुस्तकामध्ये हा डेटा तुम्हाला सापडेल. मी काय करेन, मला माहिती आहे की पॅसिफिक मध्ये मरियाना जावा आहे, आपण तो अभ्यासतो जावावाला. मरियाना कुठे येते, पॅसिफिक मध्ये. आणि जावा कुठे येते, इंडियन ओशन मध्ये येते. इथे लिहा इंडियन ओशन. आणि टोंगा कुठे आहे, टोंगा कुठे माहितीये का तुम्हाला, नाही. तर एक तर सी वाले ऑप्शन तर एलिमिनेट करू शकतो का मी. सी वाले नाहीत म्हणले बरं का, सॉरी ऑप्शन काय म्हणले त्यांनी, महासागरात नाहीत म्हणले, म्हणजे मला सी पाहिजे. माझा सी वाले ऑप्शन बघायचं. बी, सी आणि सी, डी हे 2 माझे ऑप्शन असणार आहेत. त्यामध्ये 1 आणि 4 मी इलिमिनेट करणार आहे. आता बी, सी घेऊ का सी, डी घेऊ, हा माझा ऑप्शन आहे. आता मरियाना जे आहे ते आहे ना, त्याला एलिमिनेट करायचं, मग राहिलं काय फक्त सी, डी. अशा प्रकारे पोहोचतं. पण आता मात्र हे 5 कुठे आहेत हे लिहून बघ, तुम्हाला नेक्स्ट टाइम विचारता माहिती असलं पाहिजे. आता टोंगा, साऊथ सँडविच गर्ता आणि कुरियल कामचाटका बद्दल विचार करा. तर साऊथ सँडविच तर क्लिअर झालं, तर ते आपल्या ह्याच्यात नाहीये, प्रशांत मध्ये नाहीये, ते बाकीकडे कुठं आहे तर ते बघा. या सगळ्या गर्तांची माहिती तुम्हाला 11वीच्या स्टेट बोर्डात, जुन्या स्टेट बोर्डात मिळेल. तिथून तेवढाच फक्त डेटा घेऊन इथे लिहून ठेवा, कुठे काय गर्ता सापडेल. जनरली हा प्रश्न प्रिलिम्सला असला पाहिजे. पुढचा प्रश्न बघा 61, खालीलपैकी कुठले कारणीभूत ठरतात. बरं, याला कशाला विचारलेला हा प्रश्न, काय पुढीलपैकी कुठले कारणीभूत ठरतात, प्रश्न चुकीचा झालेला आहे. मला वाटतं की प्रश्न मागचा जो प्रश्न तो रिपीट झाला की इथे आपण जो अभ्यासला तोच प्रश्न आहे. तो प्रश्न काय एकदा परत बघून घ्या. किती नंबरचा प्रश्न होता, 56 नंबरचा. खालीलपैकी कुठले भूरूपशास्त्रीय घटक पुराकरिता कारणीभूत ठरतात, हाच प्रश्न रिपीट झालेला आहे. तर तो ठीक आहे, तो आपण ते स्किप करूया, सेम प्रश्न आहे. पुढे चला, इसवी सन 1911 मध्ये लिहिलेल्या भौगोलिक पर्यावरणावरील प्रभाव या पुस्तकाचे लेखक कोण आहेत. हे काही प्रश्न आहे. इन्फ्लुएन्स ऑफ द जिओग्राफिकल एन्व्हायरमेंट, हा मानवी भूगोलाचा प्रश्न आहे का, 1911. अच्छा, इथे खाली एक प्रश्न, बरोबर.
आता मानवी भूगोल आपण सुरू करू. आता हवामानशास्त्र झालं तर मानवी भूगोलाचे 4 प्रश्न आपल्याकडे आहेत. एक बघा, ॲलन सॅम्पल, हम्बोल्ट, रिटर, रॅटझेल हे कशाचे समर्थक होते? कशाचे होते? हे सगळे सायंटिस्ट आपण लक्षात ठेवायचे, पण ऍटलिस्ट बघा इलिमिनेशन नुसार आपण जाऊ शकतो का बघा. ओके, एकाच घटकाचे समर्थक असतील बरोबर आहे. ओके, तर त्यामुळे तुमचं ऑप्शन क्रमांक 2 तर जाईल आणि 3 पण जाईल. आता राहिलं तुमचं फक्त ए काय आहे? संभूवाद. 4 काय तुमचं? निसर्गवाद. हे कशाचे होते? निसर्गवादाचे समर्थक होते. पॉसिबिलिझमचे वेगळे होते. पॉसिबिलिझमचे कुणापासून होत होते? एक त्याचं नाव तुम्हाला आठवतंय का? त्याचे सगळे स्टुडंट होते. हा, विदाल दी ब्लास आणि त्याचे स्टुडंट्स. ओके, त्यामुळं ते संभववादाशी संबंधित आणि बाकीचे ॲलन सॅम्पल, हम्बोल्ट, रिटर, रॅटझेल हे सगळे निसर्गवादाशी संबंधित आहेत. ओके, आता हा प्रश्न जरी माहिती असणं गरजेचं आहे, नसेल तर बघा 2-3 काढून टाकताय, 1-4 म्हणजे 4 लिहिताय. ओके, त्यानुसार पण तुम्ही पोहोचू शकताय. ओके, 63 या 63 म्हणजे काय? हे कुणाचं होतं पुस्तक? इन्फ्लुएन्स ऑफ द जिओग्राफिकल एन्व्हायरमेंट, रिटन इन द 1911. आपल्या नोट्स मध्ये आपण लिहून घेतले. कोण आहेत त्या? एलन सॅम्पल. ओके, एलन सॅम्पल यांचं हे पुस्तक आहे. ओके, पुढचा. आता हे बघा, हे सगळं डेटा कुठे आहे? सौदी सरांचं पुस्तक आहे. म्हणजे ह्यांचा प्रश्नाचा सोर्स काय? सौदी सर आहे. आपण ज्या नोट्स दिलेत मानवी भूगोलाच्या विचारसरणीच्या बाबतीतल्या तेवढ्या सफिशियंट आहेत. ते तोंड पाठच करायचं आपल्याला. ओके, थांबा व जा या विचारसरणाचा प्रमुख प्रवर्तक कोण आहे? कोण होता? ग्रिफिथ टेलर. तर हे सौदीमध्ये पण आहे आणि एनसीआरटी भूगोलमध्ये पण आहे. ओके, 12वीच्या अंकसाठी मानवी भूगोलामध्ये पण एक छोटा टॉपिक आहे, पण ते दोन्ही मिक्स करून आपल्या नोट्स आहेत. सो नोट्स सफिशियंट आहेत. ग्राफिक टेलर. आणि ह्याच्यामध्ये पण बघा, प्रमुख प्रवर्तक समजले जाते एकमेव असणार आहे. त्यामुळे 2 आउट करा आणि 4 आउट करा. तुमचं ए आणि बी राहतं, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आणि 3 राहतं. त्याच्यामध्ये पण तुम्ही 3 लिहू शकता. पुढचा प्रश्न, या शास्त्रज्ञानाने शक्यतावाद म्हणजे काय? पॉसिबिलिझमचा पुरस्कार केला आहे. ब्रुन्स, रॅटझेल, विल्यम डेव्हिस आणि कांट. कोण आहे याच्यातला? ब्रुन्स आहे. ओके, मग असे आपण रॅटझेलला बघितलंय, कांटला बघितलं, ते निसर्गवादाशी संबंधित होते. ओके, डेव्हिसचा असा काही संबंध येत नाही. ते तर आधीच तुम्ही एलिमिनेट केलं पाहिजे. उत्तर काय आपलं? ब्रुन्स. ओके, असे 4च प्रश्न याच्यामध्ये होते. म्हणजे 2020 ला आले होते, तेव्हा सिलेबस बदलला होता. 21-22 आपण जेव्हा पेपर बघू त्याच्यात तुम्हाला 4-5 प्रश्न पर पेपर मानवी भूगोलाचे सापडू शकतात. तेव्हा ते आपण बघूया. ओके, तर असं पूर्ण आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन अनालिसिस भूरूपशास्त्र आणि मानवी भूगोल संपवलेलं आहे.